नमस्कार. आजचा आपला तास हा काव्यशास्त्र विषय आहे. काव्यशास्त्रामध्ये काव्यप्रकाश मम्मटांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. अशी उक्ती प्रसिद्ध आहे की घराघरामध्ये मम्मटाच्या काव्यप्रकाशाचं अध्ययन व्हायचं आणि घराघरातून या ग्रंथावरती टीका लिहिल्या गेल्या आहेत अशा पद्धतीने म्हटलं जातं. कारण हा ग्रंथ अत्यंत प्रसिद्ध झाला काव्यशास्त्रामध्ये. काव्य आणि काव्यशास्त्र याच्यामध्ये फरक आहे. काव्य म्हणजे साक्षात जी रचना केली आहे आणि काव्यशास्त्र म्हणजे ती रचना कशी करावी, कोण करतं, करण्यासाठी काय लागतं, वगैरे वगैरेंचा विचार. किती प्रकारची काव्य असतात, कसे भेद केले जातात, अलंकार काय असतात, गुण काय असतात, रीती काय असते, वगैरे यांची चर्चा ज्याच्यामध्ये केली जाते त्याला काव्यशास्त्र म्हणतात. मग असं संस्कृताचं काव्यशास्त्र बृहत विशाल आहे. या काव्यशास्त्रामध्ये वेगवेगळ्या परंपरा आहेत. ध्वनी संप्रदाय म्हणतात त्याला. ध्वनी संप्रदाय आहे, रीती संप्रदाय आहे, अलंकार संप्रदाय वगैरे वगैरे असे वेगवेगळे संप्रदाय आहेत. तर त्याच्यामध्ये ध्वनी संप्रदाय हा एक प्रसिद्ध संप्रदाय आहे. या संप्रदायातील काव्यप्रकाश हा एक अत्यंत महत्वाचा ग्रंथ मम्मटांनी लिहिला. मम्मट हे मूळ काश्मीरी पंडित काश्मीरातले होते आणि लिहिलेला ग्रंथ अत्यंत प्रसिद्ध झाला त्यांच्या शैलीमुळे म्हणा किंवा ग्रंथाचं स्वरूपच असं परिपूर्ण होतं. आणि त्या अगोदरच्या इतर संप्रदायांचं त्यांनी व्यवस्थितरित्या खंडन करून पुन्हा ध्वनी संप्रदायाची स्थापना त्यांनी केली किंवा त्याला एक पुष्टी दिली. पुढे चालून इतर साहित्यकारांनी, साहित्य दर्पणकार वगैरेंनी मम्मटांचं खंडन वगैरे केलेलं आहे स्थळास्थळावरती. पण तरी सुद्धा मम्मटांच्या प्रसिद्धीला काही कुठेही कमतरता आलेली नाहीये. किंबहुना त्या सर्व खंडनांनी मम्मट पुन्हा तेवढेच उजाळून निघालेले आहेत. तर अशा प्रकारे मम्मटांच्या काव्य प्रकाशाची महती आहे किंवा त्याचं महात्म्य आहे. प्रसिद्ध ग्रंथ आहे. जर संस्कृत शास्त्र किंवा संस्कृत साहित्य आपण शिकतच आहोत तर आपल्याला साधारणपणे काव्यप्रकाश माहिती असला पाहिजे. काव्यादर्श हा दंडींचा ग्रंथ, साहित्य दर्पण, रसगंगाधर, ध्वन्यालोक हे काही महत्वाचे ठळक ग्रंथ आहेत काव्यशास्त्राचे. हे आपल्याला माहिती असले पाहिजे. त्या सर्वांमध्ये अगदीच सुरुवातीला महत्वाचा ग्रंथ कुठला म्हणाल तर काव्यप्रकाश. आणि म्हणूनच तो अभ्यासक्रमामध्ये प्रायः ठेवलेला असतो. कुठल्याही विद्यापीठामध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलं तरी सुद्धा तिथे काव्यप्रकाशाचे एक दोन उल्हास तरी ते तुम्हाला शिकवतात. तुमच्या अभ्यासक्रमात, या विद्यमान अभ्यासक्रमातही काव्यप्रकाशाचा पहिला उल्हास ठेवलेला आहे. 10 उल्हास आहेत या ग्रंथामध्ये. उल्हास अध्याय, कॅन्टो समजा तुम्ही याला. ग्रंथाचं स्वरूप आपल्याला एक साधारणपणे माहिती असलं पाहिजे. याच्यामध्ये सूत्र आहेत, कारिका आहेत आणि वृत्त्या आहेत. सूत्र ही काही विधान समजा. कारिका ही सूत्रापेक्षा थोडी मोठ्या स्वरूपाची श्लोक रूपामध्ये वगैरे असते. आणि वृत्ती त्याचं विवरण. आणि मग त्याच्या पाठोपाठ प्रसंगानुसार जे काही आवश्यक उदाहरण असेल ती उदाहरणं दिलेली आहेत मम्मटांनी. तर हे अशा प्रकारचं एक ग्रंथाचं स्वरूप आहे. समजा काव्याची लक्षणं चालली आहेत, मग काव्याच्या लक्षणासाठी एक कारिका दिली, बाबा असे असे काव्याचं लक्षण आहे. मग लक्षणाची कारिका दिली की त्याच्यानंतर विवरण, वृत्ती दिली आहे, त्याचं विवरण दिलं जी कारिका दिली आहे तिचं. आणि मग विवरणानंतर उदाहरण दिलं पाहिजे. मग काव्याचे 3 प्रकार सांगितले. तर पहिल्या प्रकारासाठी हे लक्षण आहे, हे त्याचं विवरण आहे आणि हे त्याचं उदाहरण आहे. अशा पद्धतीने ग्रंथाची एकंदर रचना त्यांनी केलेली आहे मम्मटांनी. अशा प्रकारे काव्यप्रकाश संपूर्ण ग्रंथ आतापासून इथेपर्यंत जातो. पहिला उल्हास तुमच्या अभ्यासासाठी ठेवलेला आहे. पहिल्या उल्हासामध्ये मंगलाचरण केलेलं आहे. त्यानंतर काव्याची प्रयोजन, काव्याचे हेतू, त्यानंतर काव्याचे प्रकार सांगितलेले आहेत, सोदाहरण सांगितलेले आहेत. ते तुम्हाला माहिती पाहिजेत. साधारण तुम्हाला काव्याचं लक्षण राहून गेलं. तर महत्वाचं आहे काव्याची प्रयोजन काय आहेत ती तुम्हाला माहिती पाहिजेत. काव्याचे हेतू काय आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजेत. काव्याचं लक्षण काय करतायत मम्मट. वेगवेगळे काव्यशास्त्रकार वेगवेगळे लक्षण करतात.
वाक्यम रसात्मकम काव्यम अथवा तदोषो शब्दार्थ सगुणावलन कृती पुनक्वापी हे मम्मटांचं लक्षण झालं. त्याच्यानंतर अम, दंडींचं इष्टार्थ व्यवच्छिन्ना पदावली अशा प्रकारचं एक लक्षण आहे. त्यानंतर रसंगधरकरांचं लक्षण मला आवडतं. रमणीय अर्थ प्रतिपादको शब्द काव्यम, प्रतिपादक शब्द काव्यम. जो शब्द रमणीय अर्थाचं प्रतिपादन करतो त्याला काव्य म्हणायचं, म्हणजे अगदी शब्दापर्यंत आणून ठेवली व्याख्या. पण मम्मटांची थोडी किचकट व्याख्या आहे, ठीक आहे, ते आपण समजून घेऊया. ती ती दिलेली आहे या उल्हासामध्ये. तर प्रयोजन झाले, हेतू, लक्षण. त्यानंतर काव्याचे प्रकार मम्मटांनी या उल्हासामध्ये सांगितलेले आहेत. ते 3 प्रकार आहेत, उत्तम, मध्यम आणि अवर किंवा अधम असंही म्हणतात. ते 3 प्रकार या उल्हासामध्ये संपवलेले आहेत. तर मग आपल्याला पहिला उल्हास काव्य प्रकाशाचा शिकलो आहोत किंवा वाचला आहे मी, तर मग मला साधारणपणे काय माहिती असलं पाहिजे? मला प्रयोजन माहिती असली पाहिजेत, मला लक्षण माहिती असलं पाहिजे मम्मटांनी दिलेलं, आणि मंगलाचरण माहिती असलं तर उत्तम, छान मंगलाचरण दिलेलं आहे. आणि त्यानंतर काव्याचे प्रकार, हे अत्यंत प्रसिद्ध प्रकार आहेत काव्याचे. काव्यशास्त्रकारांनी याचा आदरच केलेला आहे पुढे चालून. आणि साधारणपणे ठोकताळ्यावरती त्याच्या आधाराने पुढचे प्रकार, पोटप्रकार पाडता येतात. पण मुख्य भाग तुम्हाला माहिती पाहिजे, मग तो काव्य प्रकाशकारांनी दिलेला आहे या ग्रंथामध्ये. छोटासा असा हा उल्हास आहे, त्याचा आपण एक थोडक्यात मी तुम्हाला एक अंदाज दिला की कशा प्रकारे हा ग्रंथ जाणार आहे. आता मी एक ग्रंथात काय काय होतंय ते सांगतो. पहिली कारिका आहे ज्याच्यामध्ये मंगलाचरण केलेलं आहे, आणि मंगलाचरण हे कवीच्या वाणीचं केलेलं आहे, किंवा कवीच्या वाणीला नमस्कार नमस्कार नाही, जय जयकार केलेला आहे. तर नियतीकृत नियमरहिता ह्लादैकमयी मनन्य परतंत्रा नवरस रुचिरा निर्मितीम आदधती या सा भारती, सा कवे हे भारती. मग तिला कवीची भारती, कवीची जी वाणी आहे तिला ही वेगवेगळी विशेषणं दिलेली आहेत. जी नियतीच्या नियमांनी रहित आहे, जी केवळ आनंदच उत्पन्न करते, जी परतंत्र नाही, जिच्यामध्ये नवरस उपलब्ध आहेत किंवा नवरसांची त्याच्यामध्ये उपलब्धी होते, किंवा जिची निर्मिती ही नवरसांनी परिपूर्ण झालेली आहे, अशी कवीची वाणी, तिचा जय जयकार असो, अशा प्रकारचं मंगलाचरण केलेलं आहे. आणि मग पहिली कारिका झाल्यानंतर पुन्हा पुढे थोडंसं विवरण दिलेलं आहे की कशा पद्धतीने तिला नियतीचे नियम लागू होत नाहीत, केवळ आनंदच कशा पद्धतीने ती उत्पन्न करते वगैरे, स्वतः मम्मटांनीच त्याचं विवरण केलेलं आहे. पुढे काव्याची प्रयोजने दिलेली आहेत. काव्यम यशसे अर्थकृते व्यवहार विदे शिवेतरक्षतये सद्य परनिर्वृतये कांता संमिततया उपदेश युजे. ही प्रयोजनं आहेत, ती माहिती पाहिजेत आपल्याला, ही पाठच पाहिजेत. तर ही कारिका, पहिली कारिका भलेही तुम्ही पाठ कराल न कराल, करा असा आग्रह राहील, नाहीच केली चालेल, पण दुसरी कारिका मात्र नक्कीच आपल्याला पाठ असली पाहिजे. काव्याची प्रयोजनं मम्मटांनी दिलेली आहेत आणि बऱ्यापैकी ती लागू होतात. काही आजही कुठलंही काव्य कुठल्याही भाषेमधलं असावं त्याला ती लागू होतात. तर ती काय आहेत? काव्यम यशसे, यशाकरिता, कीर्तीकरिता काव्य निर्माण केलं जातं. अर्थकृते, धन मिळवण्याकरिता. व्यवहार विदे, व्यवहार कळण्यासाठी. शिवेतर क्षतये, जे अमंगल आहे, अकल्याणकारक आहे, त्याच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी किंवा ते दूर सारण्यासाठी. सद्य परनिर्वृतये, पटकन मुक्ती मिळवून देण्यासाठी, आत्ताच परमानंदाची प्राप्ती करून देण्यासाठी, तुरंत सपदी, हे एक प्रयोजन आहे. आणि कांता संमिततया उपदेश, जे बायकोच्या उपदेशाप्रमाणे जे उपदेश देणार आहे किंवा पत्नीच्या उपदेशाप्रमाणे उपदेश मिळवून देणे, हे एक अन्य काव्याचं प्रयोजन आहे. तर उपदेश शेवटच्या मुद्द्याला शेवटी नंतर आठवलो. पहिले मुद्दे मी सांगतो. काव्य यशाकरिता काव्य करतं, कोणी प्रसिद्धीसाठी करतं. अर्थकृते, कोणी पैसे कमवण्यासाठी करतात, आजही करतात, बऱ्याच जणांनी कमवलेली आहेत. आणि त्याच्यासाठी मम्मट उदाहरणं देत आहेत की कोणी यशासाठी काव्य केलं. कालिदासादींनी यशासाठी केलं, बाणभट्टादींनी
पैशासाठी केलं किंवा त्यांनी त्याच्यामधून अर्थलाभ घेतला. त्यानंतर शिवेतर क्षतये याने त्याचं नाव मयूर कवी, त्याने सूर्यशतक वगैरे लिहिलं. तर ते त्याला आजार झाला होता, कुष्ठरोग झाला होता, एक विशिष्ट प्रकारचा त्वचारोग झाला होता. त्याच्या निवारणार्थ त्याने सूर्यशतक रचलं आणि त्याचा तो रोग गेला. तर मग असं जे काही अमंगल घडलेलं आहे जीवनामध्ये किंवा घडणार आहे त्याच्या निवृत्तीकरिता काव्य रचलं जातं किंवा ते एक प्रयोजन आहे. सध्या परनिर्वृत्ते लगेचच परमानंदाची प्राप्ती करून देण्यासाठी किंवा ब्रह्मानंद सहोदराची उत्पत्ती किंवा त्याची अनुभूती करून देण्यासाठी काव्य केलं जातं. आणि मग शेवटचं आहे कांता संमिततया उपदेश योजे, ज्याच्यामधून पत्नीच्या उपदेशाप्रमाणे उपदेश प्राप्त होतो किंवा तद्वत उपदेश मिळवण्याकरिता काव्याची निर्मिती केली जाते किंवा ते एक प्रयोजन आहे असं मम्मट सांगतात. शेवटचा मुद्दा काय आहे नेमकं समजलं पाहिजे. तर उपदेश आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये मिळवत असतो. वडील उपदेश करतात, ते करू नको रे, हे कर, हा वडिलांचा उपदेश असतो. मित्र म्हणतो चल रे हे कर, काय करतोयस. आणि पत्नीचा उपदेश असतो, अहो ते नका ना करू, हे करा. मग तिसरा उपदेश हा गोड आहे, पहिला उपदेश अगदीच कठोर आहे, दुसरा उपदेश हा मित्राप्रमाणेच आहे, तिसरा सर्वात गोड आणि आवडणारा उपदेश आहे. मग तशा पद्धतीच्या उपदेशाकरिता हे एक प्रयोजन सांगितलेलं आहे. म्हणजे काव्यामधून आपल्याला व्यवहाराचे उपदेश मिळतात आणि ते पत्नीच्या उपदेशाप्रमाणे असतात किंवा गोड वाणीप्रमाणे असतात. हे एक प्रयोजन सांगितलेलं आहे. अधिक विस्तार तुम्ही वाचून घ्या, वाचल्यावरती कळेल. तर ही 6 प्रयोजन तुम्हाला पाठ पाहिजेत. या प्रयोजनानंतर मम्मट पुढे काव्याचे हेतू सांगतात. 3 हेतू प्रसिद्ध आहेत. आता याच्याबद्दल खंडन मंडन बरंच झालेलं आहे आणि बराच विचार आहे. पण आपल्याला इथे या उल्हासामध्ये म्हणजे पहिल्या या प्रयोजनाविषयी फार काही जास्त कोणी वाद घालणार नाही, पण हेतूंविषयी काव्यशास्त्रकारांमध्ये मतभेद आहेत आणि ते पुढे चालून काव्यप्रकाशकारांचं खंडन वगैरे करतात. हवे इथे आपल्याला काव्यप्रकाशकारांचंच मत बघायचं, मम्मटांचं मत बघायचं. मम्मट म्हणतात की शक्ती, निपुणता आणि अभ्यास हे 3 एकत्र मिळून काव्याचे हेतू होतात असं मम्मटांचं म्हणणं आहे. शक्ती म्हणजे प्रतिभा, निपुणता म्हणजे लोकशास्त्र काव्याद्यवेक्षणात निपुणता आणि काव्यज्ञ शिक्षया अभ्यास. तर तुम्हाला म्हणजे साधारणपणे शक्ती ही कवित्व बीजरूप संस्कार विशेषतः लोकस्य स्थावर जंगमात्मक लोकवृत्तस्य शास्त्राणां छंदो व्याकरणाभिधान कोश कला चतुर्वर्ग गजतुर्ग खड्गादि लक्षण ग्रंथानां काव्यानांच महाकवि संबंधिनां आदिग्रहणात इतिहासादीनां च विमर्शात व्युत्पत्तिः काव्यं कर्तुं विचारयितुं च यः जानाति तदुपदेशेन च करणे योजने च पौनःपुन्येन प्रवृत्तिः इति त्रयः समुदिताः. हे 3 मिळून काव्याचे हेतू होतात, वेगवेगळे होत नाहीत असं काव्यप्रकाशकार मम्मट म्हणतात. की तुम्ही लोकादी अवेक्षण केलं पाहिजे, इतर काव्यांचा अभ्यास केला पाहिजे आणि जे इतर कवी आहेत त्यांच्याकडूनही तुम्ही थोडंफार काहीतरी श्रवण केलं पाहिजे, तर तुम्ही काव्य करू शकता किंवा कुणी एक काव्य करू शकतो किंवा कुणी एक काव्य करण्यासाठी हे 3 हेतू आहेत असं ते म्हणतात. समजा एखाद्याने नाही केलं तर मग तो काव्य करू शकेल का असा प्रश्न कोणी उत्पन्न करेल आणि मग त्याच्यासाठी उत्तर काय काव्यप्रकाशकारांनी दिलेलं नाहीये. पण मग हाच प्रश्न पुढे उभा करून इतर काव्यशास्त्रकारांनी त्याचं खंडन केलेलं आहे की नाही, काही जण नसतात शिकलेले, काही जण नाहीत वाचत काव्य, इतिहास, पुराण आणि कवींच्या वगैरे संगतीत पण नाहीत येत, मग त्यांचा अभ्यास वगैरेही नाही होत आणि तरी सुद्धा छान छान काव्य त्यांनी रचलेली आहेत. असे कोण आहेत बाबा? मग आपण महाराष्ट्रातूनच बरीचशी उदाहरणं देऊ शकतो की गोरोबा काका आहेत, शिक्षणाचा वगैरे काही संबंध नाही पण उत्तम रचना त्यांनी केलेल्या आहेत अभंगांच्या.
किंवा मग आणखीन एक प्रसिद्ध उदाहरण आत्ताचं सांगायचं झालं तर एक ओडिसाचे कवी आहेत, त्यांचं नाव मी विसरलो, पण छान काव्य रचना त्यांनी केलेली आहेत. आणि विशेष म्हणजे लिहिता वाचता येत नाही, विशेष म्हणजे जेवढ्या रचना त्यांनी केल्यात त्या सगळ्या पाठही करून ठेवल्यात त्यांनी. तर मग असं काय नाही की इथे थोडा काव्य प्रकाशकारांच्या मताबद्दल थोडा वादविवाद होऊन जातो. पण असो, काव्य प्रकाशकार काय म्हणतायत काव्याच्या हेतूंबद्दल ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. पुढे यानंतर काव्याचं लक्षण दिलेलं आहे काव्य प्रकाशकारांनी, तददोषौ शब्दार्थौ सगुणावनलंकृती पुनः क्वापि. त्याला काव्य म्हणावं ज्याच्यामध्ये शब्दार्थ सगुण गुण आहेत, शब्द आहेत, शब्दांना अर्थ आहेत, गुण आहेत, क्वचित अलंकारही आहेत, क्वचित नाही आहेत, काही हरकत नाही. तर शब्दार्थ काव्य, काही जण म्हणतात की फक्त अर्थच काव्य आहे, शब्द काव्य आहे, शब्दार्थ काव्य आहेत वगैरे वगैरे आहेत. इथे काव्य प्रकाशकार स्पष्ट सांगतात शब्दार्थ दोन्ही मिळून त्यांना काव्य म्हटलं जातं. आणि गुण असले पाहिजेत का, माधुर्य, ओज, प्रसाद हे वगैरे गुण आहेत. पुढे काव्यशास्त्रकारही बोलतील याबद्दल आणि इतर काव्यशास्त्रकारही बोलतात. तर ते गुण असले पाहिजेत. आणि अलंकार हे प्रसिद्ध आहेत, फिगर्स ऑफ स्पीचेस. तर मग काव्यामध्ये अलंकार तर असतात हो, आपण बघितलेले आहेत. पण मम्मट म्हणतात की नेहमी असलेच पाहिजेत असं काही नाही. कदाचित अलंकारांचा प्रयोगही नाही केला आणि तरी सुद्धा काव्य होऊ शकतं किंवा काव्य म्हटलं जाऊ शकतं. उदाहरण आहे का एखादं? हो, लगेच त्यांनी त्याच्यापुढे उदाहरण दिलं लक्षात. हे हा प्रसिद्ध रचना आहे, यः कौमार हरः सएव ही विरस्ता एवच चैत्रक्षपाः ओके. आता याचा आहे ना एक मराठी व्हर्जन आहे, ते मी सांगतो तुम्हाला. मी गायलेलं आहे, मला आठवत नाही. तोच चंद्रमान भात तीच चैत्र यामिनी, तोच चंद्रमान भात तीच चैत्र यामिनी, एकांती मज समीप तीच तोही कामिनी. अशा अशा पद्धतीचे रे. तोच चंद्रमान भात तीच चैत्र यामिनी, एकांती मज समीप तीच तूही कामिनी, तीच तूही कामिनी. हे अख्खे या पंक्तीमध्ये आहे ना कुठला अलंकार नाहीये, काय विशेष तो असं काही वेगळं काहीतरी खूप भारी भारी शब्दांचा प्रयोग करतोय असंही काही नाही. तोच चंद्रमान भात, तो चंद्रमा तोच आहे, तीच चैत्राची रात्र आहे आणि तोच एकांत आहे. त्या एकांतामध्ये तीच जी कामिनी माझी पूर्वीची ती आहे. तर हे मेल व्हर्जन आहे, हे संस्कृतातलं आहे, ते फिमेल व्हर्जन आहे. थोडक्यात माझ्या आजच ध्यानात आलं की अरे म्हणले हा श्लोक याच गाण्याशी निगडित आहे, लावू शकता तुम्ही. याच्यामध्ये विशेष काही नाहीये. काही अलंकार तुम्ही बघताय का? नाही, अलंकार सापडत नाही, उत्प्रेक्षा नाही, उपमा नाही, वगैरे वगैरे काहीच नाही. पण तरी सुद्धा याच्यामध्ये एक अर्थचमत्कृती साधलेली आहे किंवा एक एक गोडवा त्याच्यातून मिळतोय. हा जो गोडवा येतो किंवा अर्थचमत्कृती साधली जाते किंवा रमणीय अर्थ त्याच्यातून प्रतिपादन होतो आणि म्हणून त्याला काव्य म्हटलं जाऊ शकतं. म्हणून हे उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. मग एवढं उदाहरण दिल्यानंतर आता ते काव्याचे प्रकार मम्मट सांगायला घेतात. तर त्याच्यामध्ये आहे एक ध्वनी काव्य किंवा व्यंग्य काव्य, त्यानंतर याला उत्तम काव्य म्हणतात. दुसरं आहे मध्यम काव्य, त्याला गुणीभूत व्यंग्य काव्य म्हणतात. आणि तिसरं आहे अधम काव्य किंवा अवर काव्य, त्याला चित्रकाव्य वगैरे म्हणतात. याच्यामध्ये काय आहे, प्रकार कळून घेतले पाहिजेत. व्यंग्य किंवा ध्वनी माहिती पाहिजे आपल्याला. व्यंग्य म्हणजे साक्षात काही म्हटलेलं नसतं, त्याच्यामध्ये काइंड ऑफ सर्केझम, प्रत्यक्षपणे नाही पण अप्रत्यक्षपणे काहीतरी म्हटलेलं असतं. त्याच्यासाठी एक उदाहरण दिलेलं आहे. हे उदाहरण मी थोडक्यात मराठीतून त्याचा अर्थ सांगतो.
की थोडं याच्यामध्ये थोडं आता तुम्हाला शृंगार आहे, शृंगार वाचला पाहिजे, आता आहे त्याच्या शृंगार, त्याच्यामुळे समजून घेतला पाहिजे. संस्कृतात प्रायः संस्कृत वाङ्मय हे शृंगार प्रधान आहे साहित्य. निशेषच्युतचंदन स्तनतटं निर्मृष्ट रागोधरो नेत्रे दूरमनंजने पुलकिता तन्वीतवेयं तनुः मिथ्यावादिनी ते मिथ्यावादिनी दूती बांधव जनस्याज्ञात पीडागमे वापी स्नातु मितो गतासि न पुनस्तस्याधमस्यांतिकम्. असं सांगते की जी एक मैत्रीण समजा, आणि मैत्रीण गेली होती, म्हणाली की मी जरा येते, जरा आंघोळ करून येते, असं म्हणून गेली. आणि मग जेव्हा ती माघारी आली त्यावेळी ती ज्या पद्धतीने दिसत होती ते वर्णन ती करते. कोण? तिची मैत्रीण. ती म्हणते, हा दिसते तुझे केस विखुरलेले आहेत, तो काजळ वगैरे डोळ्यांचं पुसलेलं आहे, आणि तुझे काही तुझ्या स्तनांवरती जे काही चंदन लावलं होतं ते पण ढळलेलं आहे, ते दिसत नाही तिथं. खरं खरं सांग, म्हणजे हा मला माहितीये त्या भामट्याकडे गेली होतीस तू. तर मग इथे अशा 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 आशयाचा हा श्लोक आहे. मग ही जी हे काही वर्णन करते आहे तिच्या मैत्रिणीचं, की तुझ्या डोळ्यांचं काजळ पुसलेलं आहे, तुझे केस विखुरलेले आहे, केस विखुरलेल्याचं नाही उल्लेख याच्यामध्ये, पण मी एक घेतोय, आणि वगैरे वगैरे एवढं सगळं तू करून आलेली आहेस. खरी तर गेली होतीस तू आंघोळीकरिता, पण खरं खरं सांग किंवा नाही असं. हे ती साक्षात नाही म्हणत की बाबा तू गेली होतीस आणि त्याच्यापाशी जाऊन तू काही जे काही प्रेमाची गोष्ट केलेली आहेस, ते काही ती साक्षात बोलत नाही, बोलून दाखवत नाही. तो एक व्यंग्यार्थ आहे, तो अस्पष्ट अर्थ आहे, तो आपल्याला समजून घ्यायचा आहे या केलेल्या वर्णनावरून. त्याला म्हणतात व्यंग्यार्थ, किंवा याला म्हणतात ध्वनी. साक्षात काही बोललेलं नाही, पण त्याच्यातून आपल्याला इंगित केलेलं असतं कवीने. ज्या काव्यामध्ये हे असं जास्तीत जास्त इंगित केलेलं असतं किंवा प्रायः तसं केलेलं असतं, त्या काव्याला उत्तम काव्य म्हणतात. म्हणजे साक्षात काही बोललेलं नाही. साक्षातच बोलायचं तर मग मग असं विशेष काव्य कशाला रचायचं? कोणीतरी म्हटलं बाबा, हा तू गेलीस आणि त्याच्यापाशी मजा मारून आलीस, याला काव्य नाही म्हणतायत. त्याच्यामध्ये लालित्य नाही. ज्या वाक्यांमध्ये कुठेतरी लालित्य आलेलं आहे त्याला काव्य म्हणायचं. शेवटी बोलायचंय तेच बाबा, की बाबा वा वहिनी तुमच्या हातचा चहा खूप गोड झालाय. कशाला म्हणायचं? चहा गोड झालाय, तुमच्या हातचं वगैरे काय. जेवढं आपण लालित्य, जेवढं काही व्यंग्य त्याच्यामध्ये टाकत जाऊ, त्याला महत्व येत राहतं. आता तुमच्या हातचा चहा गोड झालाय, किंवा कुणीतरी येतं आणि म्हणतं, वा नारायणराव काय गोड, काय मस्त चहा बनवता तुम्ही. काय मस्त चहा बनवता, म्हणजे एक आहे की चहाची स्तुती केली, दुसरी आहे की नारायणराव आता तुम्ही चहा बनवून मी आलोच आहे तर. आता हा जो दुसरा अर्थ आहे तो साक्षात बोलून दाखवलेला नाही, तो आहे व्यंग्यार्थ. मग या वाक्याला काव्य म्हणायचं, ज्याच्यातून काहीतरी एक विशिष्ट व्यंग्यार्थ जो साक्षात बोलून दाखवलेला नाही त्याला म्हणायचं काव्य. बरं, हे लालित्य ज्याला साधता येतं तो कवी, ज्याला नाही येत तो कवी नाही, तो साधारण पुरुष झाला. याच्यामध्ये ज्या ज्या काव्यामध्ये अशा पद्धतीचा व्यंग्यार्थ जास्तीत जास्त असतो त्याला उत्तम काव्य म्हणतात. हा दुसरा काय प्रकार आहे? गुणीभूत व्यंग्य, ज्याच्यामध्ये व्यंग्यार्थ असतो पण गौण झालेला असतो. म्हणजे स्पष्टपणे तो त्याला महत्व नाही राहत जास्त. मग महत्व कशाला राहतं? तर वाच्यार्थाला महत्व जास्त राहतं. तो वाच्यार्थ शेवटी प्रतीत होतो. मला याचं उदाहरण दिलेलं आहे काव्य प्रकाशकाराने. तेच म्हणतो मी. 10 मिनिटं राहिलेली आहेत, मी पटकन उरकतो. गुणीभूत व्यंग्य काव्य काय आहे? तर समजा त्याने तिला सांगितलं की आपल्याला या या वेळी तिथे एक याचं झाड आहे, काय म्हणतात ते, अशोकाचं झाड आहे. अशोक हा आपला उंच नाही आहे महाराष्ट्रातला, तो महाराष्ट्रात जो प्रसिद्ध आहे म्हणून खरा अशोक, जे ज्या अशोकाच्या वनात सीतेला ठेवलं होतं. छान अशी केशरी वगैरे रंगाची, थोडी लाल, गडद लाल केशरी रंगाची फुलं येतात. तो म्हणाला होता की बागेत अशोकाच्या झाडापाशी भेटूयात आपण संध्याकाळी, दुपारी भेटूयात असं म्हणाल होतो. आणि मग तो तिथे गेला पण ती आलीच नाही. बरं, मग आता मग त्याने काय केलं, वाट बघितली बघितली आणि मग त्याने
जाऊ दे मुर्दे, आज काही ती येत नाही. मग त्याने काय केलं, असं एक त्या अशोकाची ढाळी तोडली, त्याला ती फुलांची गुच्छ लागलेली आहेत, आणि मग ती ढाळी अशी हलवत तो हातामध्ये घेऊन आलेला आहे. आणि मुद्दामून तो तिच्या घराच्या समोरून चालत येतोय. हे सगळं वर्णन कवी करतोय. मी एक तुम्हाला सीन सांगितला पूर्ण. आता पूर्ण प्रक्रिया म्हणजे कवीचं काव्य केवढं आहे की त्याने त्याच्या हातामध्ये अशोकाची मोडलेली डहाळी घेतलेली आहे, आणि ती तो हातामध्ये घेऊन तिच्या घरासमोरून चाललाय. ती त्याच्या हातामध्ये ती डहाळी बघते, आणि तिचा चेहरा थोडासा पडतो, म्लान होतो. का? आता हा म्लान होतो ना, इथेच काव्य संपतं. याच्यामध्ये व्यंग्यार्थ हा आहे की तिला अशोकाच्या झाडापाशी भेटण्यासाठी बोलवलेलं होतं आणि ती गेलेली नाही. पण तिथे भेटण्यासाठी बोलवलं होतं, हा व्यंग्यार्थ आहे, हा साक्षात व्यक्त केलेला नाही. पण वर्णन करत असताना इथे व्यंग्यार्थापेक्षा वाच्यार्थ खुलून येतो. कसा? तर ती फांदी बघून तिला ते स्मरण होतंय की मला तिथे जायचं होतं, मी गेलेली नाहीये, आणि ती अपराधी भावना तिच्या मनामध्ये आहे, त्याच्यामुळे तिचा चेहरा थोडा सुकलाय किंवा म्लान झालाय. आणि त्याच्यामुळे हा जो म्लान झालाय हा खरा अर्थ आहे, हाच वाच्यार्थ आहे. पण तो जास्त खुलून दिसतोय काव्यामध्ये, रादर दॅन भेटायला तिथे जायचं होतं, हा व्यंग्यार्थ होता. याला म्हणतात गुणीभूत व्यंग्य. त्याच्यामध्ये व्यंग्यार्थ हा गौण झालेला असतो, वाच्यार्थ जरा जास्त खुलून दिसतो किंवा त्याला जास्त थोडंसं प्राधान्य दिलेलं असतं. त्याला म्हणायचं मध्यम काव्य. अवर काव्य काय झालं तर अवर काव्य ज्याच्यामध्ये व्यंग्यार्थ नसतो व्यंग्यार्थ, वाच्यार्थ असतो, आणि प्राय शब्दांचा भडीमार वगैरे केलेला असतो, किंवा भारी भारी मोठे मोठे शब्द वगैरे टाकलेले असतात, किंवा अनुप्रास वगैरे अलंकार केलेले असतात. आपण त्या पद्धतीच्या काव्याला अवर काव्य म्हणतात. म्हणजे अगदीच 3 प्रकार केलेले आहेत, तर त्याच्यातला अगदी तिसरा प्रकार त्याला म्हणायचं अवर काव्य. आता इथे एक गंगेचं उदाहरण दिलेलं आहे, गंगेवरती दिलेली रचना आहे, पण तुम्ही घेऊ शकता ते जटाटवी गलत जलद किंवा हे ऐगिरी नंदिनी. याच्यामध्ये खूप सारे वर्ण असे पुन्हा पुन्हा आवृत्त केलेले आहेत, अनुप्रास वगैरे अलंकार साधले जात आहेत, शब्दालंकार आहेत. अर्थ त्याच्यामध्ये काही असं व्यंग्य वगैरे काही नाही, असं झाकून पाकून काही ठेवलेलं नाही, किंवा आपल्याला काहीतरी समजून घ्यायचं त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेड मिनिंग वगैरे असं काही नाही. साक्षात जे काही बोललं जाते तोच अर्थ घ्यायचा, किंवा अर्थ काढता काढता जीव जातोय आपला. कारण आई सुमनस सुमनस सुमनस, आता किती वेळा त्या सुमनाचा अर्थ काढता काढता घाम निघतो, आणि मग शेवटी अंततोगत्व त्याच्यातून काही विशेष अर्थ निघतो असंही काही नाही. प्रसिद्ध आपल्या मराठीतलंही आहे, अलिकुल वहनाचे वहन आणीत होते, शशीधर वहनाने लोटिले मार्गपंथी. विसरलो मी. व अर्थ त्याचा अगदी साधारण आहे, पण याच्यामध्ये अलिकुल वहनाचे वहन ह व व रिपीट होत आहेत वगैरे वगैरे. आणि अर्थ त्याच्यामध्ये काय नाही की बाबा मी पाणी आणायला गेले होते, बैलाने मला धक्का दिला आणि मी पडले, माझ्या कानाला खरचटलं आणि मडकं फुटून गेलो. अर्थ साधाच आहे, काही घोट वगैरे काही नाही, पण शब्दांचा भयमार भरपूर आहे. अशा पद्धतीच्या काव्याला अवर काव्य म्हणतात. तर एकंदर अशा पद्धतीने 3 काव्यांचे प्रकार मम्मट आपल्या पहिल्या उल्हासात काव्य प्रकाशाच्या सांगतात आणि पहिला उल्हास पूर्ण करतात. थोडक्यात समरी मंगलाचरण करून, कवीच्या वाणीला नमन करून किंवा जय जयकार करून काव्य प्रकाशाला सुरुवात करतात. त्यानंतर काव्याची प्रयोजनं सांगतात. काव्यम यशसे अर्थकृते व्यवहार विदेश वेतरक्षते सद्य परनिवृत्ते कांता संमितते उपदेश योजन. काव्याचे हेतू सांगतात, काव्याचं लक्षण सांगतात, त्यानंतर काव्याचे प्रकार सांगतात, आणि प्रथम उल्हास संपवून टाकतात. छोटासा उल्हास आहे, सर्वांनी वाचून घ्या. प्रश्न एक जे काही अपेक्षित प्रश्न असतील ते मागे दिलेलेच आहेत, आणि येतावता तुम्हालाही समजलं असेलच की काय प्रश्न येतील. बाबा विचारतील काव्याचे प्रकार सांगा, काव्याच्या प्रकारांवरती 10 मार्काची एक टीप लिहा, किंवा मग गुणीभूत व्यंग्याच्या अर्थ उदाहरणाचं थोडं विश्लेषण करा, किंवा काव्याचे प्रयोजन विस्तृत विवृत करा,
वगैरे वगैरे अशा पद्धतीचे प्रश्न साधारणपणे येतील. किंवा मग मंगलाचरण, काव्यप्रकाशाच्या मंगलाचरणावरती 15 मार्काची टिप्पणी लिहा किंवा 5 मार्काची टिप्पणी लिहा, अशा पद्धतीचे प्रश्न येतील. काय विशेष जास्त येणार नाही. आणि हो, काव्यशास्त्राचं एक थोडक्यात प्रस्तावना वगैरे तुम्हाला विचारली जाईल, ती तुम्हाला देता आली पाहिजे. किंवा काव्यप्रकाश या ग्रंथाबद्दल थोडक्यात लिहा, अशा पद्धतीचा प्रश्न येईल. तर हे साधारणपणे ठोक प्रश्न आहेत. या व्यतिरिक्त कुणाला शंका असेल तर विचारू शकता. शंका नसतील तरी सुद्धा तुम्ही नाही येत असं सांगा, म्हणजे मग आपल्याला क्लास संपवता येईल. कुणाला काही प्रश्न नाही येत तर मग आपण शांतीपाठ घेऊ शकतो. मौनम संमती लक्षणम. Let's assume that there are no questions. We shall do शांतीपाठ. प्रश्न नाही येत असं समजून आपण शांतीपाठ घेऊयात. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. हरि ओम.